तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वुमेन्स प्रोटेक्शन ऍक्शन कमिटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली आहे। पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमन प्रोटेक्शन ऍक्शन कमिटी स्थापन करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निरहाळी यांना हे निवेदन देण्यात आले। पंढरपूर ही भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते। आषाढी एकादशीला येथे सर्वात मोठी यात्रा भरते। महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटक, तेलंगणा याशिवाय इतर प्रांतातूनही या तीर्थक्षेत्राला लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। यंदाही पंढरपूर आषाढी एकादशीला सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे। यामध्ये महिला वर्गाचाही मोठ्या प्रमाणात समावेश असणार आहे। नुकतीच पंढरपूर यात्रेसाठी येणाऱ्या एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना दौंड येथे घडली आहे। त्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। अनेक महत्त्वाच्या प्रमुख दिंड्यांचे आगमन सोलापूर जिल्ह्यात झाले आहे। त्यामुळे महिला सुरक्षिततेकरता प्रमुख रस्त्यांवर प्रत्येक 10 किलोमीटर अंतरावर वुमन प्रोटेक्शन ऍक्शन कमिटीची स्थापना करणे गरजेचे आहे। त्यामुळे गर्दीचा फायदा घेऊन विनयभंग, अत्याचार अशा घटनांना आळा बसेल। महिलांच्या तक्रारीकडेही संवेदनशीलतेने पाहिले पाहिजे। प्रमुख मार्गांवर महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी। या गर्दीचा फायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी। वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा पुरवून वारकऱ्यांची सुरक्षितता याचीही योग्य ती काळजी प्रशासनाकडून घेण्यात यावी। वारकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचा बोलबाला नुसत्या कागदांवर न राहता त्या प्रत्यक्षात वारकऱ्यांना पुरवल्या जाव्यात अशा अनेक मागण्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी केल्या आणि त्यांची तात्काळ अंमलबजावणी व्हायला हवी अशी आग्रही मागणी त्यांनी केली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पंढरपूर तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर वुमन प्रोटेक्शन ऍक्शन कमिटीची स्थापना करावी अशी मागणी मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। पंढरपूर ही दक्षिण काशी म्हणून ओळखले जातं। पंढरपूर तीर्थक्षेत्राला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आषाढी वारीला तर लाखो संख्येने भाविक इथे पंढरपूरकडे येतात। त्यामध्ये महिलांचाही मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असतो। यावर्षी तर 20 लाख भाविक या पंढरपूरकडे येतील असा अंदाज वर्तवला गेला आहे आणि त्यामुळं या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा आहे। नुकतीच दौंड येथे तीर्थक्षेत्राकडे येणाऱ्या तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आणि त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महिलांवर अन्याय अत्याचार होताना आपल्याला दिसतो आणि ह्या वारीच्या गर्दीचा फायदा घेऊन ह्या महिलांवर अन्याय अत्याचार होणं, महिलांचा विनयभंग होणं अशा घटना किंवा अशा घटना घडू शकतील आणि त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नासाठी आज आपल्याला वुमेन्स प्रोटेक्शन कमिटीची स्थापना त्वरित करावी लागेल आणि पंढरपूरकडे तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर 10 किलोमीटर अंतरावर ही प्रोटेक्शन कमिटी असेल की ज्याद्वारे महिलांना सुरक्षा दिली जाईल आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न त्या माध्यमातून बऱ्याच प्रमाणात सोडवण्यात येईल। समाजकंटकांना धाक बसेल की बाबा प्रत्येक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी ही वुमेन प्रोटेक्शन कमिटी काम करते आणि त्यामुळे या घटनाही होणार नाहीत। त्याचबरोबर महिलांची सुरक्षिततेसाठी पोलिसांची गस्त वाढवणं, महिला पोलिसांची संख्या वाढवणं या गोष्टीसुद्धा तात्काळ करायला हव्यात। महिला ज्या वारकरी आहेत आणि सर्वच वारकरी यांनाही ज्या सोयी सुविधा प्रशासनाकडने पुरवण्याचा जो बोलबाला होतो तो नुसता कागदावर न राहता प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी व्हायला हवी। कारण अनेक वारकऱ्यांना सोयी सुविधा देण्यासंदर्भामध्ये अनेक चर्चा होतात, मीटिंग होते, परंतु हे सर्व कागदावरच राहतं आणि वारकऱ्यांपर्यंत त्या सोयी सुविधा पोहोचत नाहीत। तर तसं न होता या सगळ्या सोयी सुविधा वारकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत। तर यासाठी प्रशासनाने स्वतः लक्ष घालावं, माननीय जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालावं आणि वुमेन प्रोटेक्शन कमिटी त्वरित स्थापन करून या भाविकांना आणि वारकरी महिलांना त्यांनी सगळ्यांनाच दिलासा द्यावा अशी मागणी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करते। यावेळी त्यांच्या समवेत लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, उपजिल्हा संघटिका सुनीता लोंढे, ज्योती माळवतकर, शहर संघटिका प्रीती नायर, स्वाती रुपनर, जोरा बेगम रंगरेज, अनिता राठोड आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या।